नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 15 फेब्रुवारी 2026, वार आहे रविवार। तर आज आलेले आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्री हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस। तर महाशिवरात्री, शिवरात्री, तर या दिवशी रात्री जागरण करणं आणि भगवान शंकरांची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। या दिवशी आपण अनेक उपाय, सेवा भगवान शंकरांच्या करत असतो, कारण या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तलावर जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण त्यांच्या अनेक उपाय आणि सेवा या करत असतो। तर अशीच एक आपल्याला सेवा या दिवशी करायची आहे। तर आपल्याला काहीच करणं शक्य नसेल तर फक्त ही सेवा केल्याने भगवान शंकरांची कृपा आपल्यावर प्राप्त होईल। तर ती कोणती सेवा करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आपल्या सांसारिक अडचणी भरपूर असतात आणि त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा करणं शक्य होत नाही। तर या दिवशी तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता, पण जो काही प्रहर काळ आहे म्हणजे 4 प्रहरांपैकी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा देखील तुम्ही पूजा आणि सेवा करू शकता, किंवा 4 प्रहरामध्ये तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही जो काही निषिद्ध काळ आहे तर त्या काळात देखील तुम्ही पूजा आणि सेवा करू शकतात। तसेच जो काही प्रदोष काळ आहे तर तेव्हापासून देखील तुम्ही सेवा करू शकता। भगवान शंकरांच्या सेवेसाठी जो महत्त्वाचा काळ आहे तर तो प्रदोष काळ मानला गेला आहे आणि त्यामुळेच तुम्ही प्रदोष काळापासून देखील सेवा या करू शकता। तसेच तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दिवसभरामध्ये देखील सेवा आणि पूजा करू शकता। तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता। आपली सेवा महत्त्वाची आहे आणि आपला भाव महत्त्वाचा आहे। त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही रुद्राभिषेक जरी केला तरीही चालेल। आणि रुद्राभिषेक हा प्रत्येकाच्या घरामध्ये हा झालाच पाहिजे। घर तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो तरीही रुद्राभिषेक हा झालाच पाहिजे। अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे। आणि घरामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील सामूहिक सेवा करू शकता किंवा घरातही करू शकता। आपल्या सांसारिक अडचणी खूप असतात आणि त्यामुळे आपल्याला काही सेवा, उपाय करणं शक्य होत नाही। तर अशा वेळी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त शिवमहिम्न पठण केलं तरीही चालेल, किंवा त्यासोबतच तुम्ही शिवपिंडीवर जल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आणि ते जल तुम्ही स्वतः प्राशन करावे। पण रुद्रपठणामध्ये आपण यमक, चमक सर्व पठण करत असतो आणि त्याचे आपल्याला नक्कीच फायदे होत असतात। त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रुद्राभिषेक आवर्जून पठण करा। तुम्हाला वाटत असेल आपल्याकडून काही ना काही सेवा व्हावी, पण ज्यांना रुद्राभिषेकही करणं शक्य होत नाही तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये शिवपिंड असेलच, आणि नसेल तरीही तुम्ही मातीची किंवा वाळूची शिवपिंड बनवून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता। काहीच नाही जमलं तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करून त्यावर तुम्ही फक्त थंड पाणी जरी अर्पण केलं तरीही चालेल। त्यासोबतच दिवसभर देखील तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करू शकता, किंवा जो महामृत्युंजय मंत्र आहे तर त्याचे देखील तुम्ही पठण करू शकता। अतिशय सुंदर अशा सेवा आहे। हा दिवस आपल्याला घालवायचा नाही, म्हणजेच सेवा आपल्याला या आवर्जून करायची आहे। तुम्हाला जशा जमतील तशा आणि ज्या सेवा जमतील त्या सेवा पण आवर्जून या दिवशी सेवा करायची आहे। तर महामृत्युंजय मंत्राचं देखील तुम्ही 108 वेळा पठण करू शकता। मासिक धर्म, विटाळ असेल, सुतक असेल तरीही तुम्ही सेवा करू शकत नाही, पण मंत्रजाप करू शकता, उपाय करू शकत नाही, पण ज्या काही सेवा आहे तर त्या तुम्ही श्रवण करू शकता। त्यासोबतच तुम्ही उपवास केला किंवा नाही केला, म्हणजेच काही जण उपवास करतात, काही जण नाही करत, तरीही आपल्याला काही नियम पाळायचे आहे। तर यामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे। कोणालाही वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे। त्यासोबतच अन्नदान आपल्याला करायचं आहे। तर या दिवशी पृथ्वी तलावर शिवतत्व हे 100 पटीने जास्त जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं। सेवा, पूजा, रात्र आणि जागरण ही 3 मूलभूत अंग आहे महाशिवरात्रीची, आणि त्यामुळेच आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। तुम्हाला जास्त काही नाही जमलं तरीही तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन 1 लोटा पाणी जरी तुम्ही तुम्ही शिवपिंडीवर अर्पण केलं तरीही चालेल। गोरगरिबांना अन्नदान करा, इतरही वस्तू तुम्ही दान करू शकता, तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता। त्यासोबतच कोणाला वाईट बोलू नका, अपमान करू नका। तसेच प्रत्येकजण
अभिषेक हा करणारच आहे, कोणी पंचामृताने, दुधाचा, दह्याचा, मधाचा. पण हेही जर शक्य नसेल तर फक्त तुम्ही 1 लोटा थंड पाणी जरी शिवपिंडीवर अर्पण केलं तरीही भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील. फक्त अगदी श्रद्धेने आपण सेवा करा. जो काही उपाय करणार आहोत तर ते अगदी श्रद्धेने करा. नक्कीच भगवान शिवशंकर हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील.